क्षणाची एक महत्त्वाची अपडेट समोर येते। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला अखेर अटक करण्यात आली आहे। नाशिक पोलिसांकडून निदा खानला छत्रपती संभाजीनगर मधून अटक करण्यात आलेली आहे। ही महत्त्वाची घडामोड आपण पाहतोय। गेल्या 20 दिवसांपासून नाशिक पोलिसांकडून निदा खानचा शोध सुरू होता। निदा खानवर धार्मिक भावना दुखावणं, बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपींना मदत केल्याचे गंभीर आरोप आहेत आणि याच प्रकरणातील निदा खानला आता संभाजीनगर मधून अटक झाली आहे। याबद्दलच अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत आहेत। किरण, काय अधिकचे तपशील? खरं म्हणजे निदा खान हिने गरोदरपणाचं कारण पुढे करत अटकपूर्व जामिनासाठीचा देखील अर्ज नाशिकच्या नाशिक रोड न्यायालयामध्ये केलेला होता आणि त्यामधून तिला दिलासा देखील मिळालेला नव्हता। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कुठल्याही क्षणी निदा खानला अटक होईल अशा स्वरूपाची स्थिती होती। नाशिक पोलिसांचे वेगवेगळे जे 4 पथक आहेत ते संपूर्ण राज्यासह वेगवेगळ्या भागांमध्ये निदा खानचा शोध घेत होते आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये संभाजीनगर मधून निदा खानला अटक केल्याची माहिती मिळते। त्यामध्ये रात्रीच्या वेळेलाच निदा खान हिला नाशिकमध्ये आणलं जाणार आहे। नाशिकच्या क्राईम ब्रांच युनिटने ही संपूर्ण कारवाई केलेली आहे। त्या संपूर्ण प्रकरणामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त असलेले संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे। एसआयटीचे प्रमुख देखील ते आहे आणि स्वतः निदा खानच्या शोधासाठी त्यांचं संपूर्ण या प्रकरणामध्ये मार्गदर्शन होतं। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं ते म्हणजे निदा खानला अटक कशी करायची। ती भिवंडीमध्ये लपल्याची माहिती देखील होती। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तिच्या नातलगांना घेऊन त्या संपूर्ण प्रकरणी निदा खानचा शोध घेतला जात होता आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आज सायंकाळच्या वेळेला निदा खान हिला अटक केल्याची माहिती मिळते। त्यामुळे येत्या काळामध्ये जो या संपूर्ण टीसीएस प्रकरणामध्ये जे आरोप केले गेलेले आहेत त्या आरोपींना ज्या पद्धतीनं निदा खाननी मदत केल्याचा आरोप आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये तपासाला आता गती मिळणार आहे। नक्कीच किरण, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे नाशिकच्या टीसीएस प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला आता संभाजीनगर मधून अटक झाली आहे। यापुढे काय तपासाची गती असणार आहे, काय कारवाई होणार आहे हे बघणं नक्कीच महत्त्वाचं असणार आहे। यावर आपण लक्ष ठेवून राहूच।